कृषी क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान आता प्रदान केला जाणार आहे। मी राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री एकनाथजी खडसे यांना मंचावरती आमंत्रित करतो। त्याचबरोबर कृषी तज्ञ नानासाहेब पाटील यांनाही मी मंचावरती आमंत्रित करतो। याशिवाय मँगो हॉलिडेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर चेअरमन आणि एमडी मिलिंद बाबर यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो। कृषी क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल रविकिरण पाटील यांचा गौरव अनन्य सन्मानच्या रूपाने होणार आहे। मी रविकिरण पाटील यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं। आणि आता आपण एक नजर टाकूयात रविकिरण पाटील यांच्या कार्यावरती। अमरावती जिल्ह्यातील हे बेसखेडा गाव राज्यातील इतर गावांप्रमाणेच हे बेसखेडा गाव असलं तरी इथली शेती आणि शेतातली डोलणारी पिकं वेगळी आहेत। आज बेसखेडा गावातील शेती राज्यातील इतर शेतकऱ्यांच्या औत्सुक्याचा विषय ठरली आहे। बेसखेडा गावच्या या कृषी क्रांतीचे प्रणेते आहेत रविकिरण पाटील। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर रविकिरण पाटील यांनी इतरांप्रमाणेच 2-3 वर्ष खासगी नोकरी केली। मात्र नोकरीत त्यांचं मन रमलं नाही। 1999 मध्ये त्यांनी नोकरी सोडून गावात जाऊन वडिलोपार्जित शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला। शेतीत रासायनिक खतं आणि औषधांचा वापर केला जात असल्यानं शेती परवडत नव्हती। मात्र शेतीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रविकिरण पाटील यांनी कंबर कसली। खतं आणि औषधांचा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यासाठी शेणखत आणि गोमूत्र आवश्यक होतं। पण रविकिरण यांच्याकडे गायी घेण्यासाठी पैसे नव्हते। मात्र रविकिरण यांनी प्रयत्न सोडले नाहीत। कसायाला विकलेल्या 350 भाकड गायी आणून शेणखत आणि गोमूत्राचा प्रश्न पाटील यांनी सोडवला। स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने रविकिरण पाटील यांनी गोधन फाउंडेशनची स्थापना करत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून दिला। रविकिरण पाटील केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटवून दिलं। 2010 मध्ये शेतकऱ्यांचे गट स्थापन करून एकाच जातीच्या कापसाची लागवड करून तो कापूस थेट परदेशात निर्यात केला। कापसाप्रमाणेच त्यांनी 200 एकर शेतात लाल कांद्याच्या बीजोत्पादनाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला। असाच सामूहिक शेतीचा प्रयोग त्यांनी भेंडी बीजोत्पादनात करून शेतकऱ्यांना तब्बल 2,17,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळवून दिलं। 200 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र करून पाटील यांनी कृषी समृद्ध नावाची कंपनी स्थापन केली। शेतीतला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचं काम रविकिरण पाटील यांनी विविध कृषी प्रयोगातून केलंय। त्यांच्या या कार्याला झी24 तासचा सलाम। रविकिरण पाटील यांचा गौरव मानपत्राद्वारेही होतोय। तुमची सेंद्रिय शेतीची चळवळ म्हणजे जणू दुसरी कृषी क्रांतीच। पर्यावरणाच्या रक्षणाबरोबरच होतीये शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती। शेतकऱ्यांना दिली प्रेरणा 7 समुद्रापार झेप घेण्याची। घडवून आणलीत किमया सगळ्यांच्या प्रगतीची। काळ्या आईची सेवा करत तुम्ही पिकवत आहात श्रमातून सोनं। सलाम तुमच्या प्रेरणादायी संघर्षाला झी24 तास अनन्य सन्मानाच्या रूपानं। मी मँगो हॉलिडेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर चेअरमन आणि एमडी मिलिंद बाबर यांना विनंती करतो की त्यांनी रविकिरण पाटील यांचा सन्मान शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करावा। तज्ञ सन्माननीय नानासाहेब पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी मानपत्र प्रदान करावं। यानंतर मी महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांना विनंती करते की त्यांनी कृषी क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान रविकिरण पाटील यांना प्रदान करावा। मी
रविकिरण पाटील यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. मी तुम्हाला मोठ्या अभिमानाने सांगतो की गडकरी साहेब इथं आहे. गडकरी साहेबांसमोर बरेचदा हा विषय झाला आहे. गडकरी साहेब, आम्ही आज 2000 एकरावर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो. आम्ही शेतकऱ्याला कुठली मदत करत नाही. आम्ही महाराष्ट्र शासनाचा कृषी मंत्री इथं आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी समृद्धी नावाचा प्रकल्प आहे. महाराजांच्या आमच्यासोबत आहे. आम्ही त्यांचे संत्र घेऊन लोकांसोबत विकायला गेलो. माझ्याकडे हैदराबाद होतं, विजयवाडा होतं, गुंटूर होतं, पुणा होतं. मी एकट्याने आमच्या ग्रुपनी 672 टन संत्रा विकला. ज्या संत्र्याला आमच्याकडे 3 रुपये 4 रुपये किंमत होती, तो संत्रा आम्ही तुमच्या शहरात येऊन आम्ही 40 रुपये किलो विकला. नाताभाऊ, आम्ही तुम्हाला सांगताना आम्हाला अभिमान वाटतं की आम्हाला पिकवता येते पण आम्हाला विकता येत नाही. तुम्ही आम्हाला जी मदत केली, शासनाने यावेळी जी मदत केली की आम्हाला आमचा माल हवा त्या ठिकाणी विकायची जी परवानगी दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे खरोखर आभारी आहे. आम्ही कापूस पिकवतो. पहिल्या दिवसापासून कापसाचा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो. तर बेल्स बनवून बेल्स मागच्या वर्षी आम्ही लुईस अँड ड्रेफ्ट लंडनला एक्सपोर्ट केल्या. 100 बेलपासून सुरुवात केलेलं आम्ही आज आमच्याकडे 1500 बेल्स आहे. आमच्या 1500च्या 1500 बेल्स ऑनलाईन विक्रीसाठी आहे. जो जास्त भाव देईन त्याला आम्ही बेल्स विकू. आम्ही 2000 शेतकरी एकत्र येऊन आम्ही शेतकऱ्यांची कृषी समृद्धी उत्पादक कंपनी बनवली. मोठ्या अभिमानाने सांगतो तुम्हाला की 7 महिन्यात आमच्या कंपनीचा टर्नओव्हर 3,68 लाखाचा आहे. फक्त शेतकऱ्यांचा ना नफा ना तोटा. शेतकरी एकत्र झाला की सगळ्या गोष्टी सहज शक्य होते. यानंतर मी माननीय नानासाहेब पाटील यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं. रविकिरण पाटलांनी जो पाठ आपल्याला घालून दिला किंवा जे प्रात्यक्षिक आपल्याला दाखवलं ते गावोगावी पर्कोलेट होऊ शकतं. आता या शासनाने एक नवीन पण उपक्रम केला आहे. प्रत्येक आमदाराला आदर्श गावासाठी गाव दत्त घ्यायला सांगितलं. खासदारांना गाव दत्त घ्यायला सांगितलं. आणि मला वाटतं आपल्या कृषी विभागामार्फत जर आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना जर असे गाव दत्तक घेऊन असे प्रोजेक्ट जर राबवायला सांगितले तर हे वेगवेगळे जे डेमो प्लॉट आहे ते सर्वत्र तयार होतील. आणि जी निराशा शेतकऱ्यांमध्ये आलेली आहे का काय करावं, कोणती शेती करावी, कसं विक्री करावी, सगळेच प्रॉब्लेम आहे. बियाण्यापासून प्रॉब्लेम आहे तर मार्केटिंगपर्यंत आहे. हा जो पॅटर्न रविकिरण पाटलांनी घालून दिला हा जर आपण त्यांना दत्तक घ्यायला लावला आणि प्रत्येक तालुका वाईज जर असे उपक्रम राबवले गेले तर मला वाटतं रविकिरण पाटलांचं काम जे त्यांनी केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने सफल झालं असं म्हणेन. यानंतर राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. शेतकऱ्यांमधली नैराश्यता दूर झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत आणि यासाठी वेगवेगळे उपक्रम त्यांनी स्वीकारले पाहिजे. भांडवल असलं तर शेती पुढे जाईल अशा स्थितीची अवस्था आहे असं सांगितलं जातं. परंतु त्यात फारसं म्हणजे 100% खरं आहे असंही नाही आहे. आणि जे यांनी गटसमूहाची कल्पना मांडली, जी कृषी समृद्धीच्या माध्यमातून त्या ठिकाणी साऱ्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन त्या संदर्भामधले प्रयोग त्यांनी केले ते अत्यंत यशस्वी झाले. समाजामध्ये शेवटी आदर्श आला पाहिजे. समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या समाजापर्यंत पोहोचल्याच पाहिजे. नेहमीच समाजामध्ये वाईट गोष्टी होतात आणि त्या वाईट गोष्टीचंच प्रदर्शन आपण करतो. त्यापेक्षा सकारात्मक भूमिका घेऊन चॅनल चालतं आहे आणि जे 24ची वाटचाली ते सकारात्मक दृष्टीनं चालू आहे. समाजाला त्याचा निश्चित उपयोग होईल. क्रीडा क्षेत्रासाठीचा अनन्य संडे आणि चिकित्सा क्लिनिक वेलनेस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि MD रमाकांत देवरुखकर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. क्रीडा क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान ज्यांना प्रदान केला जाणार आहे त्या किसन तडवी यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर क्रीडा क्षेत्रातील किसन तडवी यांच्या कार्यावर एक नजर टाकूया. नंदुरबार जिल्ह्यातील बर्डीपाडा या अतिदुर्गम आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या किसननं दैदिप्यमान कामगिरी करत अवघ्या क्रीडा विश्वाचं लक्ष वेधून घेतलंय. मात्र त्याचा हा प्रवास थक्क करणारा आहे. घरी 18 विश्व दारिद्र्य, रोजच्या खाण्यापिण्याची मारामार, मग शिक्षण आणि खेळ ही तर केवळ दिवा स्वप्न. लहानपणी शाळेत असताना तो शेळ्या चारण्यासाठी जंगलात जात असे. शेळ्या चारता चारता त्यानं सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात धावण्याची कला आत्मसात केली.
पुढे 2008 मध्ये आदिवासी विभागाची शिष्यवृत्ती घेऊन तो नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये भरती झाला. याच दरम्यान किसनच्या वेगावर साईचे कोच विजेंद्र सिंग यांची नजर पडली आणि खऱ्या अर्थानं तिथूनच एका स्टार खेळाडूचा उदय झाला. प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी किसनला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला 800 मीटर, नंतर 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत किसननं यश मिळवलं. दोहा इथे झालेल्या स्पोर्ट क्लब स्टेडियमवरच्या पहिल्या आशियाई स्पर्धेत 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत किसननं थेट सुवर्ण पदक पटकावून आपलं जागतिक महत्त्व सिद्ध केलं. किसननं आजवर राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धांमध्ये 10हून अधिक पदकं पटकावली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन, थायलंडमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत भारताचा तिरंगा गौरवानं फडकवीत सुवर्ण पदकावर ठसा उमटवलाय. फेब्रुवारी आणि मार्च मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये किसन सहभागी होणार असून त्याच्या कामगिरीचा आलेख सतत चढता राहिलाय. 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकवर किसनचं प्रमुख लक्ष आहे. या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून आहे. किसननं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलाय. जीवनाच्या संघर्षावर मात करत जागतिक कीर्ती मिळवणाऱ्या या तरुण तडफदार युवा खेळाडूची कामगिरी असंख्य तरुणांना प्रेरणा देणारी ठरेल यात शंकाच नाही. तिमिराकडून तेजाकडे असा हा प्रवास करणाऱ्या किसन तडवीला झी 24 तासचा सलाम. किसन तडवी यांचा मानपत्राद्वारे गौरव करताना आम्हाला विशेष आनंद वाटतो. रानावनात हिंडताना, जंगलात भटकताना, सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात धावताना गंध नव्हता किसनाला त्याच्या शक्तीचा. किसनाला भेटला एक विजेंद्र, त्यानं जागवली दुर्दम्य जिद्द. मग धावता धावता किसनानं गाठली चीन, थायलंडची सरहद्द. आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवला तिरंगा. आता वेध लागले ऑलिम्पिकचे, त्यासाठीच ठरला मानकरी झी 24 तास अनन्य सन्मानाचे. मी चिकित्सा क्लिनिक वेलनेस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि MD रमाकांत देवरुखकर यांना विनंती करते की त्यांनी किसन तडवी यांचा सन्मान शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करावा. विश्वराज बामसरांना विनंती करतो त्यांनी किसनला मानपत्र प्रदान करावं. सन्माननीय धनंजय मुंडे यांना विनंती करतो त्यांनी किसन तडवी यांना अनन्य सन्मान प्रदान करावा. किसन, मी आपल्याला विनंती करतो थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करा. मला खूप आनंद होतो की आज माझे आईवडील कोच इथं आलेले आहेत आणि गावाकडे असं काही माहीत नव्हतं की हा रनिंग करतोय की असं काय माहीत नव्हतं. तर जी 24 तास हे गावात गेल्या आणि दाखवलं, जाऊन सांगितलं की असं असं करतं. मग त्यांना कळलं की हा असं खेळतोय. तसंच आज नाशिकमध्ये काय सुविधा नाही, तर ती सुविधा छोटे छोटे गावातून माझे कोच विजेंद्र सिंग सर हे लहान आदिवासी भागातून बिना स्पॉन्सरशिपचे आणतात. तर मी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की नाशिकमध्ये एक सर्वासाठी म्हणजे राहण्याची एक जागा द्यावी आणि चांगलं म्हणजे भारताचं नाव कमवू शकेल अशी मी विनंती करतो. जिंदगी में जो भी हासिल करना है वक्त पे हासिल करो, क्योंकि मौके कम और धोखे ज़्यादा देते हैं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.